आम्ही आज शनिवार आहे आणि निघालेलो आहे मातोरीला, दरी मातोरी या ठिकाणी देवीला चाललेलो आहे आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे। छान छान माझ्याबरोबर आहे अश्विन आणि बघा छान छान सर्व आता मखमलाबादच्या पुढे निघालेलो आहोत आणि तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दृष्टी मस्त मस्त छान छान आता निघालेलो आहोत। आता पुढे आपण बघूया, हा रस्ता पुढे मुंगसरा आणि गिरणारे तसंच गंगापूर धरणाकडे देखील आपण या इकडून जाऊ शकतो। दरीला जाताना आम्ही या ठिकाणी समोसे घेतलेले। आपलं दुकानचं नाम काय आहे? चामुंडा स्वीट। या ठिकाणी बघा गरम गरम समोसे तयार होत आहे आणि मस्तपैकी आम्ही दरीला शेतामध्ये बसून खाणार आहे आणि आनंद घेणार आहे निसर्गाचा। ते मातोरी गाव आहे आणि मातोरी गावातूनच समोर हा दरीकडे जाणार, बरोबर आहे ना रस्ता? दरी कितना किलोमीटर याचे? इथून 2 किलोमीटर आहे। मातोरी छान असं गाव आहे बघा। छान छान समोसे तयार होत आहे। गरम गरम भजी घ्यायची होती आम्हाला, तर भजी नाही आहे त्यामुळे समोसे आहे गरम गरम। आपण देखील आलात या। मातोरी गावापासून 2 किलोमीटर आल्यानंतर हे बघा या ठिकाणी कमान लागते उजव्या हाताला, श्री क्षेत्र दरई माता मंदिर आणि आता आपण त्याकडे जाणार आहोत। तर खूप खूप छान छान या ठिकाणी रस्ता पूर्ण कॉन्क्रिटीकरण आहे आणि एकच नंबर आहे, कारण की रस्त्याच्या दोघी बाजूने छान छान बागा होत्या, खूप सुंदर द्राक्षाच्या बागा, टमाट्याची शेती, गिलक्याची शेती, अप्रतिम असं छान छान निसर्गाचा अनुभव घेत आम्ही आणि आनंद घेत चाललेलो आहे। दोन्ही बाजूने टमाट्याची शेती, गिलक्याची शेती आणि द्राक्षाच्या बागा, काय सांगावं, लई भारी निसर्ग बघत बघत आम्ही निघालेलो आहे। उंच उंच नारळाची झाड आणि मग त्यामध्ये दिसलं आम्हाला हॉटेल डोंगर वाट मिसळ, लई भारी। खरोखर मिसळ खायची होती परंतु समोस्यावरच आमचं पोट भरलं गेलं। आणि बघा छान छान उंच उंच टेकड्या, काय भारी निसर्ग आहे राव। आणि या ठिकाणी छान छान म्हणून वाटतं, काय त्या टेकड्या, काय तो निसर्ग, काय तो छान छान रस्ता आणि सर्व कसं एकदम मस्त मस्त सर्व ओके ओके। डोंगर वाट मिसळ छान, वा 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 मिसळ खाने को आना पडेगा। ये देखो साफ साइड आणि बघा किती सुंदर आहे, अशोकाचे झाड, इकडे नारळाचे झाड, बहुत ही अच्छा है, एकदम बढ़िया, लय भारी लय भारी। दरी मातोरी आता इथे निघालेलो आहोत, जवळ आलेली आहे दरी मातोरी। छान छान आनंद घेत चाललेलो आहे। अगदी आपल्या नाशिक शहराच्या जवळ आहे, एक 8-9 किलोमीटर अंतरावर फक्त। आणि आपण गाड्या वगैरे सर्व बंगले आणि इमारती बघून आपण दररोज तेच बघतो आणि त्यानंतर खरा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपण जर का शनिवार रविवार नक्कीच आपण जाऊ शकतो, कारण निसर्गाच्या सानिध्यात खूपच छान छान वाटतंय, लय भारी। आज मोठी रस्ता घेत आणि आता निघालेलो आहे। उधर मोर देखो, उधर का उधर कुछ मोर का, हाँ दिखेगा अभी उधर ये टेकडी दिखा दो। बघा किती सुंदर आहे, लय भारी। चल आणि अश्विनला दिसला मोर आणि मग काय आम्ही गाडी बघून परत रिटर्न आलो आणि मोराचं छान छान दृश्य टिपलेलं आहे। मस्त मस्त शेतामध्ये चरतोय मोर, लई भारी। नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच। आणि बघा मोर कसा आवाज करताय छान छान, पिंजला रे, एकदम भारी। नाशिक पासून जवळ असल्याने अनेक जण बघा शनिवारचा आनंद घेतायत
या ताई देखील दरी माथुरी या ठिकाणी आल्या होत्या. ताई, कसं वाटलं इथं येऊन या भागामध्ये? छान वाटलं. छान वाटलं. मोराचंच बघते मी. काय वाटलं दरी माथुरीला आल्यानंतर तुम्हाला? निसर्ग चांगला आहे. कसं आहे देवस्थान? चांगलं आहे, चांगलं आहे. काय माहिती देता येईल तुम्हाला? माहिती काय, तिथे चांगला धबधबा आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आणि प्रसन्न वाटतं जरा. नाशिककरांना काय सांगू इच्छाल की जवळ आहे इथून? हो, जवळ आहे, जाऊन या मिसळ एकदा. खायला आलो होतो आम्ही. कुठली मिसळ खाल्ली ताई? कुठली खाल्ली? डोंगरवाट. हा, इथे समोर आहे ते. समोर मोर आहे ना, समोर चला. अरे वा वा. चला खूपच पटकन. सुंदर हो. आहे. चला. ओके. हो. आणि आम्ही आता जवळ पोहोचत आहे दर्याई माता मंदिराजवळ जाणार आहोत आणि देवीचं दर्शन घेणार आहोत. तोपर्यंत बघा या बाजूने किती छान छान बागा आहेत, खूपच भारी. टमाटे पिकलेले आहेत लाल लाल आणि मस्त घनदाट झाडी आहे आणि ह्या टेकड्या खूप छान आहेत. आणि सध्या टमाटे तोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. हो, बघा बघा, आता आलोय देवीच्या मंदिराजवळ. समोर बघा ही जी दरी दिसते आपल्याला टेकडीवर, या ठिकाणीच आपल्याला आता जायचं आहे. आणि रस्ता चांगला आहे, अप्रतिम आहे, छान आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात दरी माता मंदिर या ठिकाणी आता आलेलो आहोत. गाडी पार्किंगसाठी जागा देखील आहेत. आमच्या अगोदर देखील इथे पर्यटक आलेले आहेत. पितृपक्ष चालू असलं तरी पर्यटक येतात. लय भारी पाणी आहे बघा, बाजून नदी गेलेली आहे. आणि या ठिकाणी पार्किंगसाठी आहे, गाडी लावण्यासाठी जागा. आणि आपण गाडी लावूया. अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले आहे, देवीचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. कसं वाटलं इथे येऊन तुम्हाला? छान वाटलं का? हा ना, धबधबे वगैरे चालू आहेत. कुठून आलात? नाशिक. दत्तनगरहून आले. दत्तनगर म्हणजे चुंचाळेकडचं का? ओके. पंचवटी. अजून देखील बघा मोठ्या प्रमाणात पर्यटक वगैरे आहेत. आणि मकाचं कणीस देखील या ठिकाणी विक्रीसाठी आहे. छानपैकी पर्यटक येत आहेत. खूपच भारी आहे, निसर्ग खूप छान आहे. या ठिकाणी छोटासा धबधबा आहे, आपण या ठिकाणी बघू शकतो कसा वाहतो इथं. अप्रतिम, लय भारी. बाजूने ही छोटा नाला गेलेला आहे, खूप छान आहे. आणि हेच पाणीवर धबधब्याच्या स्वरूपात आहे. माझ्याबरोबर अश्विन आहे. कसं वाटतं अश्विन दादा? लय छान, मस्त मस्त, लय भारी. आणि बघा आता आम्ही जातोय वर पायऱ्या चढून आणि किती सुंदर आहे बघा त्या ठिकाणी. अप्रतिम आहे, छान छान आहे, लय भारी. आणि मागच्या कॅमेऱ्याने मी आपणास दाखवतो या ठिकाणचं सौंदर्य. लय भारी. चौका जावा. हो ना. आणि सामाजिक वनीकरण विभाग यांनी हे सर्व काम केलेलं आहे. हो, या ठिकाणी आपल्या चपला वगैरे आपण काढू शकतो. आणि बघा या पायऱ्या आहेत, या पायऱ्या चढून आता आपल्याला जायचं आहे. 160 पायरी सांगितली जाते. आणि बघा पर्यटक, लहान लहान मुले वगैरे देखील आलेले आहे. दरी माथुरी माते की. कुठून आलात? कुठे? धावळेश्वर. नमस्कार दादा, आपण कुठून आलात?
मी सध्या आता मुंबईवरून आलो आहे, तर आता नाशिकमध्ये आहे मी. तर इथला विषय ऐकलं होतं मी गौरी मातुरीचं, तर आलो बघायला. गौरी मातुरी एक मस्त लोकेशन आहे, एकदम शांतता वातावरण आहे, एकदम म्हणजे ऑसम ब्युटिफुल लोकेशन आहे. आणि आपण एक सांगू शकतो एक मिनी वॉटरफॉल टाईप. वा, आज पूर्ण गौरी मातुरी एक्सप्लोअर करू आपण. आपल्याला इथं काय काय पाहायला भेटतं आणि काय काय दिसतं आपल्याला. ओके, झालं देवीचं दर्शन? कुठून आलात? मळ्यातून आले. चांगलं वाटतं नाही इथं आल्यावर? छान 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 अशी व्यवस्था केलेली आहे. आणि बघा किती सुंदर आहे. वाव, अप्रतिम आहे बघा. खळाखळ वाहणारं हे पाणी, लय भारी. हा हा हा, अप्रतिम, खूपच भारी. आणि बारीक बारीक पावसाचे थेंब देखील लागत आहेत. आणि खूपच छान आहे. वाव, एकदम भारी. आणि एलपीमध्ये बघा किती सुंदर वाटतोय या ठिकाणचा हा धबधबा. अप्रतिम, लय भारी. अश्विन, कैसा लग रहा है? आणि अश्विन आणि मी आलेलो आहे फिरायला आज. मीराला काम होतं मिसेसला. मागे एक 5-6 वर्षापूर्वी आलो होतो आम्ही. आणि बघा या उंच टेकडीवर अनेक जण वर फिरायला जातात. वर महादेवाचं मंदिर आहे. या ठिकाणी त्रिशूळ आहे बघा. आणि याच ठिकाणी जाऊन दर्शन घेतात. अनेक जण शनिवार रविवार वेळ मिळेल तसे या ठिकाणी येतात. नवरात्रामध्ये या ठिकाणी यात्रा असते, मोठी गर्दी होत असते. आणि खूपच छान. आणि खेकड पकडला का? खेकड. हा 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 हा, छोटा खेकड आहे ना. सुटला सुटला, पळाला पळाला. खूपच छान, लय भारी. दरी मातुरी येथील दर्याई माता या मंदिराजवळचा हा निसर्ग अप्रतिम आहे. खूपच भारी आहे, खूप छान. वाव, सागर किनारे दिल ये पुकारे, ये जो नहीं तो मेरा कोई नहीं. सागर किनारे. देवीकडे जाऊया आणि दर्शन घेऊ छान छान. आणि लहान असा रस्ता आहे. आणि या रस्त्याने आता आपण चाललेलो आहोत. हे पिंपळाचंच वृक्ष नाही, जांभळाचा वृक्ष आहे. आणि पिंपळ देखील आहे, मला वाटतं वड देखील आहे. दोघी तिघी वृक्ष आहे. आणि बघा हे कसे खडकात आलेले वृक्ष आहे. आणि खडकातून या सर्व मुळा इथं बघा खाली पोचलेल्या आहेत. बघा काय भारी आहे, लय भारी. वाव. आणि आता मंदिराजवळ पोचतोय आपण.
आणि कुणी खाली पडू वगैरे नाही त्यासाठी या ठिकाणी हे बॅरिकेड लावलेलं आहे बाजूने. आणि वरून दिसणारं हे दृश्य बघा, अप्रतिम आहे, खूप सुंदर आहे. डोळ्यामध्ये भरभरून घेऊसं वाटतं. नाशिकपासून अगदी जवळ आहे, 9-10 किलोमीटर अंतरावर. आपण नक्कीच या. मी दुसऱ्यांदा आलेलो आहे या ठिकाणी. आपण जर का बघितलं वर बघा डब्बे वगैरे खात आहेत छान छान अनेक जण. आणि अप्रतिम आहे बघा, डब्बा आणलेला आहे आणि हे डब्बे खात आहेत त्या निसर्गाच्या सानिध्यात. खूप खूप भारी वाटतं, छान छान, खूपच सुंदर. वाव, निसर्ग राजा ऐक सांगतो, हिरवा निसर्ग, हा 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 हा, ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. रिमझिम पाऊस चालू आहे आणि अगदी छान छान वाटतंय, अप्रतिम. आणि हा जो निसर्ग आणि हे जे आपलं फिरणं असतं हेच बरोबर येत असतं. किती पैसा कमवा, परंतु हा पैशाचा आनंद घ्यायचा असेल तर खरं जे सुख आहे ते निसर्गाच्या सानिध्यात आहे. हे दादा देखील बघा आलेले आहे बघा, छोट्या छोट्या त्या ताई आपल्या लहान लहान मुलांना घेऊन निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. आणि हाताला लागलेलं आहे वाटतं दादाच्या, तरी आलेला आहे. हो बघा, खूपच छान. बोला दर्या माता की, दर्याई माता की जय. हो, छान छान आईचं ताई आहेत, पुजारी आहे ताई पुजारी आहेत या ठिकाणी. आणि आपल्याला माहिती देखील सांगणार आहे. दर्याई माती बघा, म्हणजे एका दरीमध्ये देखील हे मंदिर, असं दरीमध्ये मंदिर बनवलेलं आहे पूर्ण. ही दरी अशी कोरलेली आहे आणि हे मंदिर स्वयंभू असल्याचं सांगण्यात येतं. आता या ताई आपल्याला थोडी माहिती देतील. ताई काय सांगाल या मंदिराबद्दल? आता काय अशा बसलेल्या सुद्धा त्या स्वतः बसलेल्या आणि स्वतः त्या मंदिर करून बसलेल्या आहेत. एकट्या बसल्याने त्या बहिणी घेऊन बसलेल्या आहेत. त्या दर्या माता म्हणून गावाचं नाव दरी पडले गेले. असं आहे का? मग दरी त्यांच्या नावावरून गावाचं नाव दरी पडले. दर्या आई आहे त्या, दर्या आई. आणि बघा बहिणी बरोबर आहेत परत दर्या मात्यांबरोबर. त्यामुळे दरी मातुरी हे गावाचं नाव पडले असं या ताई सांगतायत. आणि आपण दर्शन घेऊया की जय. आपण देखील या, नाशिक पासून जवळ आहे, 10 किलोमीटरवर. आणि शनिवार रविवार वेळ काढून या निसर्गाचा आनंद घ्या आणि देवीचं दर्शन घ्या. खूप छान छान वाटतं या ठिकाणी. आणि अश्विनी देखील आता दर्शन घेतलेलं आहे छान छान. आणि हे समोर जे आपल्याला दिसतंय हे म्हसोबा मंदिर आहे. या ठिकाणी एक सांगू इच्छितो मी, आपण जर का पर्यटक जर का आलात तर या ठिकाणी सांभाळून, लहान मुलं वगैरे असतील तर बघा जरा या ठिकाणची फरशी वगैरे, खालचा जो सपोर्ट आहे तो पडलेला आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी एखादा लहान मोठा अपघात होऊ शकतो. खाली खोल आहे जरी, तर काळजी घेणं महत्त्वाचंच आहे. आणि थोडं या ठिकाणी काम करणं देखील महत्त्वाचं झालेलं आहे. जवळ असलेल्या या भागातील आमदार तसेच खासदार यांनी या ठिकाणी अगदी मोठं हे पर्यटन स्थळ, एकदम म्हणजे पर्यटन स्थळ मोठं होऊ शकतं, त्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. पुढे कुंभमेळा येतो आहे पुढच्या वर्षी. आणि कुंभमेळ्यासाठी जे पर्यटक येतात लांब लांबून, कोट्यावधी पर्यटक येणार आहे यावर्षी, त्यांच्यासाठी हे जे स्थान आहे हे अतिउत्तम राहणार आहे. कारण पुढे पावसाळाच आहे कुंभमेळ्यामध्ये. किती सुंदर दिसतंय बघा हे दृश्य, अप्रतिम दिसतंय, लय भारी.
दादा कसं वाटतंय? काय नाव आहे तुझं? हं? जयदीप. अरे वा. आणि त्या दादाचं? जयदेव. हाताला लागलं. उडी मारताना पडला का? हं? ताई काय वाटतं इथे येऊन? किती वेळेस आलेले आहे त्याच्या अगोदर? पहिलाच चक्कर मारला. कोणी सांगितलं होतं का तुम्ही आले? ऐकून बी होतो आणि क्लिप पाहिली होती. हां हां. ती क्लिप बघितली, जरा बरं वाटत. शनिवार असल्यामुळे सुट्टी होती. हां हां हां. त्याच्यामुळं मनात होतं की जाऊन बघावं तिथला निसर्ग काय आहे, ते मंदिर काय आहे, कसं आहे, पॉईंट कसा आहे, बघावं जाऊन. पण आल्या गाडी लावली आणि इथलं बघितलं, एकदम मस्त वाटलं बघून. म्हणजे हा पॉईंट एकदम मनासारखं वाटलं. सुंदर आहे, सुंदर आहे, अप्रतिम आहे. बघा येणाऱ्या काही दिवसामध्ये नवरात्री चालू होते, तर मला वाटतं नवरात्रीमध्ये पुन्हा एक चक्कर मारावं. भाविकांची गर्दी होत असेल शक्यतो. होते. हां. पण येणाऱ्या नवरात्रीमध्ये सुद्धा नक्की येणार. अरे वा. ताई काय म्हणाल? कुठून आलात तुम्ही? आम्ही हातून आहात पण इकडे राहतो ना, MIDC कुठे? सातपूर. हां 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 हां. आणि इथं आल्यावर कसं वाटलं निसर्ग? चांगलं. काय वर्णन करू शकाल तुम्ही या निसर्गाचं? वर महादेवाचं मंदिर आहे. हो, पण या ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळे छत्री वगैरे काहीच नाही आहे जवळ. फोनसुद्धा ठेवण्यासाठी प्लास्टिकची पिशवी वगैरे आणलेली नाही आहे. त्यामुळे शक्यतो पुढचा वरचा जो व्हिडिओ आहे तो मला असं वाटतं करता येणार नाही. खूप छानपैकी असं दर्शन झालेलं आहे. आपण एकदा आवाज देऊया. दर्या माता देवी की, दर्या देवी की. वर महादेव मंदिराकडे जाण्यासाठी शिड्या वगैरे बनवलेल्या आहेत. भारी आहे वर एकदम. पाऊस चालू असल्यामुळे जाण्याची इच्छा नाही आहे, परंतु चला जाऊन येऊया, कारण की ब्लॉग पूर्ण दाखवतो मी आपणास. आणि बघा लोखंडी मस्त जिने बसवलेले आहेत. वाव. आणि बघा पर्यटक आलेले आनंद घेत आहेत. खूपच छान. बालगोपाळ परिवारासह एकदम भारी, लय भारी. कुठून आले आहात? कुठून? डोंबिवली. बघा मुंबईवरून आलेले आहेत. आणि मस्त मस्त आहे बघा, छान छान. अप्रतिम बघा वरून दिसणार निसर्ग एकदम छान. आणि ठिकाणी रस्ता बघा दिसतो. आणि बघा छान छान हा रस्ता चढून मग वर जायचं आहे. वाव. चालू आहे ना? हां चालू. वाव, खूपच भारी. बघा रस्ता दिसणे काय एकदम भारी, लय भारी. करवंदाच्या जाळ्या देखील आहे या ठिकाणी. करवंदाच्या जाळ्या देखील आहेत छान छान. स्टॉप करा, मी दिखाऊं. स्टॉप करके पर रिकॉर्डिंग देखील नाही ना. हर महादेव, जय भोलेनाथ. बम बम बोले, बम बम बोले. नंदी महाराज देखील आहे बघा, खूपच छान आहे. हर हर महादेव.
खूपच सुंदर बघा दर्शन झालेलं आहे आमचं. आणि वर तिकडे त्या बाजूने देखील मंदिर आहे वाटतं. कुठलं मंदिर आहे दादा तिकडे? कुठलं? हे दर्शन झाल्यावर आता आम्ही निघालेलो आहोत. मरी मातेचं मंदिर आहे. दोघं बाजूनी गवत वाढलेलं आहे आणि या गवतातून ही सुंदर वाट काढलेली आहे आणि चिंचीच्या झाडाखाली हे सुंदर मंदिर आहे. आणि आवळ्याचं झाड आहे बघा. दम लागलेला आहे थोडा. छान छान घाम आलेला आहे आणि मस्तपैकी हे जुनं मंदिर आहे छोटंसं. मरी माते की जय हो. आपण जर का आलात तरी तर नक्कीच या ठिकाणी देखील येऊन दर्शन घ्या. इडापिडा जावो बळीचं राज्य येऊ. मरी माता ही आपल्या मुलांचं आपलं आणि सर्वांचं या परिसरातील जो गावठाण शिवार असतो सर्वांचं संरक्षण करीत असते. पावसाळ्यामध्ये जो महिना असतो मला वाटतं भाद्रपदच्या अगोदरचा त्यामध्ये मरी मातेला निवेद्य देखील दाखवला जातो. अनेक गावोगावी छान असं हे मंदिर आहे. आणि इथून आता जर का बाजूला बघितलं आपण निसर्गरम्य असे वेळूचे झाडं विविध अशा वनस्पती आहे. खूप खूप भारी आहे. या ठिकाणी येऊन खरंच छान वाटलं आहे. अश्विनदादा दर्शन घ्या बघा वेळूचे किती छान छान बेट आहे. आणि आता अश्विनदादा गेला आहे दर्शनाला. हो लय भारी अप्रतिम. सकाळी तब्येत बरी नव्हती परंतु आज दरी मातुरी मातेला आल्यानंतर हा थकवा सर्व दूर झालेला आहे. निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर खूपच भारी वाटलेलं आहे. लय भारी वाटलेलं आहे. छान छान प्रसन्न वाटतंय. वरून एकदम दिसणारं हे छानसं दृश्य सर्व जंगल आहे अप्रतिम आहे. आणि वर देखील इकडे अनेक बंगले वगैरे देखील दिसत आहेत. मला वाटतं रामशेठचा किल्ला या ठिकाणी बाजूला दिसतोय जवळूनच. खूपच छान आहे. अवघड खड़ा भी है कि आड़ा लेने का था सब आएंगे नहीं जमता वो आड़ा करना. गिर जाएगा. खूपच भारी. अभी इधर कर लो थोड़ा. मैं इधर बैठ रहा हूँ.
हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, जय माता की जय। भारी वाटतं ना निसर्ग इकडे, कायम कायम नाशिक पेक्षा जरा इकडे आलं की छान वाटतं, थोडा वेगळा निसर्ग. शनिवार रविवार फिरलंच पाहिजे. आपण आज निसर्गाच्या सानिध्यामध्ये दरी माथुरी या ठिकाणी आलेलो आहे आणि नाशिकमधून एक 10 किलोमीटर अंतरावर हे अंतर आहे आणि दरी माथुरेला नवरात्रामध्ये खूप मोठी गर्दी भरत असते आणि दरी माता या ठिकाणी स्वयंभू अशी मूर्ती आहे. आपल्या बहिणींबरोबर या ठिकाणी तिच्या ज्या प्रतिमा म्हणजे मूर्त्या आहेत आणि या ठिकाणी नवरात्रात यात्रा भरते, भाविक दर्शनासाठी येतात आणि अगदी निसर्गाच्या सानिध्यात एखादं पर्यटन स्थळ आपण म्हणू शकतो याला. आणि इतकं सुंदर अशा ठिकाणी ह्या दरी माथुरी देवी या डोंगरामध्ये आणि खूप खूप छान छान वसलेली आहे आणि या ठिकाणचं दृश्य जे आहे ते खूपच भारी आहे. आणि बघा तरुण नवयुवक ह्या ठिकाणी दर्शनाचं तिकडून बघा आपण मागे जर का बघू शकतो मोटरसायकलवर कार वगैरे येतात आणि या ठिकाणी आनंद घेतात. खूपच भारी आहे आणि आपण देखील एखादा शनिवार रविवार या ठिकाणी येऊ शकता आणि दर्शन या ठिकाणी घेऊ शकता, निसर्गाचा आनंद घेऊ शकता. आणि अजूनही जर का पर्यटनाचा आनंद तुम्हाला वाढवायचा असेल तर घरून 2-3 भाकरी, चपाती, पोळ्या आणि मिरची तुम्ही घेऊन या आणि या डोंगरामध्ये मस्त मस्त बसून खा, मग अजूनच आनंद वाढेल. आणि काहीतरी आपण एखाद्या काश्मीर, शिमला, मनाली अशा ठिकाणीच पर्यटनासाठी आलो असे वाटेल तर नक्की या. बाय बाय. आम्ही जेवणासाठी या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. एक समोसा आणलेला होता तो आता खाऊया. आणि इकडे ताई काम करताय शेतामध्ये. दादा काय आहे ते लावलेलं? मेथीची भाजी आहे आणि ती काढतायत. सध्या मेथीच्या भाजीला चांगला भाव आहे, मला वाटतं 30-1 रुपये जुडी आहे. किती भाव आहे दादा? अच्छा, माल म्हणजे बघून 40-50 रुपयापर्यंत. 40-50 रुपयापर्यंत. कोथिंबीर पण 40-50. मग नाशिकलाच नेता तुम्ही? हो, नाशिकला. हां ना, हे ट्रॅक्टर आहे का? हो. आणि शेतकरी दादा आहे बघा, खरंच माणुसकी असते शेतकरी दादांकडे. आम्ही चाललो होतो रस्त्याने, विचारलं दादा इथं येऊ का नाश्ता करायला, आणि दादांनी सांगितलं या. आणि आता आम्ही बसून या ठिकाणी नाश्ता करतोय. आणि बघा छान छान समोसा बसून खाणार आहेत आम्ही, आता आनंद घेणार आहे. आणि बाजूचं हे किती छान आहे बघा, टेकड्या वगैरे, शेती वगैरे, पाऊस चालू झालेला आहे रिमझिम. आणि या डोंगर दऱ्यामध्ये मस्त बसून समोसा खाण्याचा आनंद आता आम्ही घेतोय. अश्विन दादा देखील आहे बरोबर. खूपच भारी. चलो. कृष्ण महाराज राहतो त्यांच्या चिरंजीव इकडे येत राहतो. हे दादांचे जे त्र्यंबकेश्वरून आपली पालखी जाते, या पालखीमध्ये दादांचा एक बैलाचा जोड होता, म्हणजे पंढरपूरला जाण्यासाठी पायी दिंडीसाठी. आणि ते देखील दरवर्षी दिंडीबरोबर जातात. अजून कुठले कुठले होते म्हणले तुम्ही जोड्या? एक इसापूरचे होते येवल्याचे आणि एक त्र्यंबकेश्वर मधले होते खुद्द. 3 जोड होते यांना. तर छानपैकी बघा काय योगायोग, आम्ही छानपैकी आमच्या वारकरी बंधूंकडे आलेलो आहे, ज्यांना देव धर्म वगैरे खूप आवडतं. त्याचप्रकारे मला देखील आवडतं. अशाच ठिकाणी आम्ही छान छान आलेलो आहे आणि मस्त मस्त ओळख झालेली आहे, परिचय झालेला आहे. इस्टेट संपत्ती काही बरोबर येत नसतं. हा निसर्गाचा आनंद, ही माणुसकी, हे बोलणं हेच बरोबर येतं. आणि शेतकरी दादांनी त्या ताईंनी आम्हाला 2 मेथीच्या जुड्या दिल्या दोघांना. खरंच माणुसकी असते. मी पैसे द्यायला लागलो, घेतल्या नाही. आणि एक मेथीची भाजीची आठवण आणि शेताची आठवण घेऊन मग आम्ही परत वापस आलेलो आहे.